कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी इथे दरड कोसळल्याची घटना रविवारी घडली होती। या घटनेमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीतही झाली। आता अखेर ही रेल्वे सेवा 26 तासांनी पुन्हा सुरू झाली आहे। कोकण रेल्वे पुन्हा ट्रॅकवर आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। तब्बल 25 तासांहून अधिक तास खोळंबलेली कोकण रेल्वे पुन्हा ट्रॅकवर आली। रत्नागिरीतून मांडवी एक्सप्रेस ही मुंबईच्या दिशेने रवाना झाली, त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांचा जीव अखेर भांड्यात पडला। आता हळूहळू दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली। आपण उभे आहोत खेड तालुक्यातील नातूवाडी या बोगद्याच्या इथे। या ठिकाणी काल रात्री दरड कोसळली होती। आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे रेल्वेच्या रुळावर माती आली होती। काल आलेली माती पहाटे 6 वाजेपर्यंत हटवण्यात आली होती, पण पुन्हा एकदा 10 वाजता या ठिकाणी दगड आणि मातीचा ढिगारा पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर आला आणि रेल्वे प्रशासनासमोर मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। कोकण रेल्वे प्रशासन कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे। नातूवाडी बोगद्याजवळ रविवारी सायंकाळी 5 वाजता रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात दगड माती आल्यानं वाहतूक ठप्प। सुमारे 100हून अधिक कर्मचारी माती बाजूला करण्यास कार्यरत। दरड हटवल्यानंतर सोमवारी दुपारी 4:30 वाजता डिझेल इंजिन चाचणी यशस्वी। मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस, कोचौली LTT गरीब रथ, मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना। प्रचंड पावसामुळे खेड तालुक्यातील दिवाणखवटी स्थानकाजवळ रुळावर दरड कोसळली। परिणामी नातूवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडं ट्रॅकवर आली होती आणि त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली होती। परिणामी रेल्वे गाड्यांसह मालवाहतूक करणाऱ्या गाड्या या विविध स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या। मात्र या काळात प्रवाशांचे पाणी आणि अन्न वाचून प्रचंड हाल झाले। काल 6 वाजल्यापासून इथे आम्ही थांबलेलो आहोत। 6 वाजल्यापासून आता जवळ 13 तास झाले, 13-14 तास होत आले। बाकी तसं पाण्यापिण्याची चहा पाण्याची सोय आहे, पण लोकांना कामावर जायचं आहे, त्याचं कामाच्या खाड्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। कामं कसे जाणार आहे आणि म्हणजे त्रासच झाला आहे, बाकी अडचणी नाही काही। काल आम्हाला उद्योगमंत्री उदय सामंत सरांनी पूर्ण प्रवाशांना खिचडी खाण्यासाठी सोय केलेली होती, पाण्याची बाटली। आणि आता सांगितलं की चहा पाणी वगैरे आम्ही तुम्हाला देतो आहोत। पण आज वर्किंग डे असल्यामुळे त्यांनी आमची घरी निदान चिपळूणपर्यंत नेलं असतं तरी चाललं असतं, पण ते अजून होत नाही आहे तसं। तेच पब्लिकला अजून काय ते समरत आहे, कधी सुटणार आहे, काय सुटणार आहे याची काहीच सूचना मिळत नाही आहे। आणि लोक पेशंट आहेत, आजारी काय डायबिटीज पेशंट आहेत, काय त्यांच्या औषधं संपत आहेत। तर पब्लिकने करायचं काय, म्हणजे काय सूचना मिळाली तर पब्लिक त्याचं मार्ग काढू शकेल। कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं प्रवासी विविध स्थानकात अडकून पडले होते। या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी ST महामंडळानं मदतीचा हात दिला। रत्नागिरी, चिपळूण आणि खेड मधून पनवेलपर्यंत ST बसेस सोडण्यात आल्या। गेल्या 16 तासापासून खोळंबलेल्या कोकण रेल्वेच्या वाहतूक ठप्प झाली होती, परंतु आता त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनानं आता STची सुविधा करून दिलेली आहे। प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी STची सुविधा करून दिलेली आहे। पहिलीच बस या रेल्वे स्टेशनवर आलेली आहे। प्रवासी या बसने आता मुंबईकडे प्रवास करणार आहेत। पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन हे पूर्णपणे आता या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून आहे। जिल्ह्यामध्ये आता जवळपास 25 बस सोडण्यात येणार आहे। त्यामध्ये पहिलं हे महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि आपण दृश्यातून पाहत असाल तर एकंदरीत गेल्या 6 ते 7 तासापासून प्रवासी कोकण रेल्वेच्या रेल्वे स्टेशनमध्ये त्रस्त झाले होते आणि त्या दृष्टिकोनातून आता पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा प्रशासनाने बसची सुविधा केलेली आहे। कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस सुरू असतो। मुसळधार पावसामुळे दगड कोसळून कोकण रेल्वेची सेवा ठप्प होणं ही काही नवीन बाब नाही। मात्र अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनानं कोणताही धडा घेत नाही हे वारंवार सिद्ध केलं। प्रत्येक वेळी कोकण रेल्वे प्रवाशांचा किती अंत बघणार? रेल्वे प्रशासन प्रवाशांना खरी माहिती का देत नाही हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।